संध्याकाळच्या वेळी देवासमोर दिवा लावून धूप जाळणं ही अतिशय शुभ गोष्ट मानली जाते आणि त्यामुळे घरात पॉझिटिव्हिटीही पसरते. जर का हा धूप हर्बल असला तर तो आरोग्यासाठीही तितकाच चांगला असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये हर्बल धूप कसा तयार करायचा हे मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की ट्राय करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या नातलगांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. देवाला आपण जी फुलं अर्पण करतो ती सुकली की बरेच जण याचं खत म्हणून वापर करतात. पण बरेच जण या निर्माल्याला पाण्यामध्ये वाहू घालतात आणि पाणी प्रदूषित करतात. हे असं न करता आपण याच सुकलेल्या फुलांपासून आज हर्बल धूप तयार करणार आहोत. हर्बल धूप तयार करण्यासाठी मी इथे देवाला अर्पण केलेली अर्धवट सुकलेली फुलं घेतलेली आहेत. त्याचबरोबर मूठभर नारळाचा काथा, 9 ते 10 कापराच्या वड्या, 4 ते 5 लवंगा, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि 2 ते 3 तेजपानं घेतलेली आहेत. हे सर्व साहित्य मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन एक 7 ते 8 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व बारीक झालेलं दिसेल. नारळाचा काथा हा थोडासा ओलसर होता आणि फुलंही पूर्णपणे सुकलेली नसल्यामुळे हे पूर्ण बारीक झालं नाही आहे आणि म्हणूनच फुलं पूर्णपणे वाळू द्यायची आणि नारळाचा काथासुद्धा मोकळा करून त्यालासुद्धा कोरडा करून घ्यायचा. तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये काथा हा शिल्लक राहणार आहे आणि म्हणूनच एका चाळणीच्या साहाय्याने हे सर्व बारीक केलेलं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. नीट व्यवस्थित सर्व गाळून झालं की ही अशा प्रकारची पावडर तयार होते. हा काथाही फेकून न देता संध्याकाळच्या वेळीच तो एका छोट्या पणतीमध्ये जाळून घरामध्ये धूर केला तर अतिशय छान असा सुवास सर्व घरामध्ये पसरतो. आता धूप तयार करण्यासाठी या पावडरीमध्ये एक 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. जेवढं लागेल तेवढं तूप आपण नंतर इथे वाढवू शकतो. तूप घातल्यानंतर हे सर्व असं एकजीव करून त्याचा एक मऊसूत असा गोळा तयार करायचा आहे आणि या गोळ्यापासून अगदी छोटे छोटे असे धूप स्टिक तयार करायचे आहेत. हा धूप तयार करण्यासाठी यामध्ये आपण सुवासिक फुलं, कापूर, लवंग, त्याचबरोबर दालचिनी आणि तेजपान घातलेलं आहे. त्याचबरोबर नारळाचा काथासुद्धा घातलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाइंडिंगसाठी साजूक तूप घातलं आहे. त्यामुळे सर्व हर्बल गोष्टी यामध्ये आपण वापरलेल्या आहेत. हा जेव्हा आपण देवासमोर जाळतो तेव्हा अतिशय सुंदर असा सुवास सर्व घरामध्ये दरवळतो आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं. अशा प्रकारे सर्व धूप स्टिक तयार करून झाल्या की फॅनच्या हवेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ते वाळवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हर्बल धूप तयार करून संध्याकाळच्या वेळी देवासमोर लावला ना तर देवबाप्पा तर खुश होतोच होतो आणि त्याचबरोबर घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न होते. निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती कदा स्वामी जाघेई हाती. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.